तुमच्या गळ्यात जर कधी कोणी प्रेमाने, कायद्याने, धर्माने मंगळसूत्र घातलं असतं ना मॅडम, तर तुम्हाला किंमत कळली असती मंगळसूत्राची. बस लई बोललात तुम्ही. लई अक्कल शिकवताय काय आम्हाला? हा, तुम्हाला लोकांना अक्कल शिकवायची हौस आहे ना, जा त्यांना शिकवा, आम्हाला नका शिकवू. काहीच नाहीये मॅडम, मी खरं ते सांगितलं. तुम्हाला माहित नाही मंगळसूत्रात खूप ताकद असते. पण ठीक आहे, मी समजू शकते. ज्या गोष्टीविषयी तुम्हाला काहीच माहिती नाहीये त्या गोष्टीविषयी तुम्ही काही बोललात तरी मी मनावर नाही घेणार. काय सांगता तुम्ही आम्हाला माहित नाही म्हणून? हा, तुमच्यापेक्षा वयानं अनुभवानं मोठ्या होत आम्ही. 4 पावसाळे जास्त बघितलेत आम्ही. या काळ्या मन्यांची ताकद आम्हाला चांगलीच ठाव आहे, म्हणून तर आम्ही लग्नाचा एवढा घाट घातला होता. पण नाही, तुम्ही ते होऊ दिलं नाही. खोटेपणा करून लग्न करत होतात मॅडम तुम्ही. आमचं प्रेम खरं आहे ते कवाच कळलं नाही मोठ्या मालकांना. इतकी वर्ष नीट सांगून बघितलं पण नाहीच ऐकलं त्यांनी. मग आम्ही तरी काय करणार? अहो मॅडम, नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर बांधलेलं असतं. ते तुम्ही नका सांगू आम्हाला, ते चांगलंच ठाव आहे आम्हाला. आणि आमचं सोडा हो, तुम्ही आता तुमचं बघा. गाडी मोडाची नोटीस मिळाली ना तुम्हाला, मग करा की सही. वा मोकळ्या, वा बाजूला. नाही, मी बाजूला नाही होणार मॅडम, कारण माझं आणि अधिपतींचं नातं 7 जन्माचं आहे. अहो, या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या. सत्य हे आहे की अधिपतींना तुमच्या बरोबर राहायचंच नाही. त्यांना तुमच्यापासून सुटकाच करून घ्यायची आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे. मला नाही वाटत ते अधिपतींनी केलंय. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. आता तुम्ही मान्य नाही केलं तरी त्यांनी काय बी फरक पडत नाही. कसं एवढंच सांगतोय, आता हे घोंगडं भिजत ठेवू नका. काय तो पटशिरी निर्णय घेऊन मोकळ्या व्हा. आणि या मंगळसूत्राचे कौतिक आम्हाला नका सांगू. एक दिवस हेच मंगळसूत्र मला माझ्या नवऱ्याच्या घरी घेऊन जाईल मॅडम, आणि तुम्ही फक्त बघत राहा, काही करू शकणार नाही. मी काय म्हणते, काय सुनबाईला आणायला चाललायचं नव, रिकाम्या हाती जाऊ नका. आई, आता ऐन वेळेला काय घेत बसू मी? तेवढा वेळ आहे का? आणि काळजी नका करू. रिकाम्या हाती जातोय पण रिकाम्या हाती परत नाही येणार. अक्षराला घेऊन येईन मी. तुम्हाला वाटतंय नव ती परत येईल? का नाही येणार आई? आई, अक्षराचं घर आहे, तिचा संसार आहे, हा ती येणार परत. अहो, मला एक कळना झालंय, संसार तिचा आहे, मग ती अशी कशा पाय वागली? कसं वागली अक्षरा? अहो, तिनं ती गाडी मोडाची नोटीस पाठवली आहे नव. तिला जर का घरला परत यायचं असतं तर तिनं असं काही केलं नसतं ना. आई, अक्षरानं असं काहीही केलेलं नाहीये. मग कुणी केलं हे? भुवनेश्वरीनं. काय सांगू? नाही नाही, मी सांगते ना, नाही, ती असं काय बी करू शकत नाही. कशा पायी करेल ती? आई, तुम्हाला सुद्धा माहिती आहे ती मनात आणलं तर काय वाटेल ते करू शकते. आणि मी सांगतो ना तुम्हाला, हे सगळं कारस्थान भुवनेश्वरीचं आहे. अधिपती आणि अक्षराचा डिवोर्स करायचा आहे तिला, पण माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ते होऊ देणार नाही. अहो, पण त्या नोटिशीवर सुनबाईची सही आहे नव, मग त्यानंच पाठवली नव नोटीस. काय आई, मला एकदा तुमच्या मनाला स्मरून सांगा, तुम्हाला वाटतं अक्षरा असं काही करेल? वाटत तर नाही, पण अहो, ते मी तू नोटीस बघितली नव, धक्काच बसला बघा. म्हटलं, पोरीनं असं काय केलं? आई, अक्षरानं काही केलेलं नाही आहे. पण मग तो कागद खरं बोलतोय नव. आई, जे भुवनेश्वरीला हवंय ना कागद तेच बोलतोय. तिनं हे कसं घडवून आणलंय मला आत्ता माहिती नाही आहे, पण मी तुम्हाला नक्की सांगतो, हे सगळं कारस्थान त्या भुवनेश्वरीचं आहे. आणि मी तिला जे हवंय ते होऊ देणार नाही. मी अक्षराला घरी परत आणणार म्हणजे आणणार. भावा, तू टेन्शन नको घेऊस, सगळं काही ठीक होईल. कसं ठीक होईल सांग मला. थोडा वेळ जाऊन दे. अजून किती वेळ जाऊ दे ओंक्या? थोडा वेळ जाऊ दे, मग सगळं ठीक होईल म्हणतानाच वाट बघत बसलो होतो. काय झालं, बिघडलं सगळं. 1.5-2 महिने झाले मर्दा त्यासने जाऊन. मला वाटलं होतं आता शांत होतील, मग शांत होतील, आमचं भेटणं होईल, बोलणं होईल, सगळं नीट होईल. काय नाही, उलट बिघडलं सगळं. काय बोलायची बी संधी दिली ना, डायरेक्ट नोटीस. तुला नोटीस आली म्हणजे सगळं संपलं असं नाही ना. तुम्ही भेटा, बोला, कदाचित काहीतरी मार्ग निघेल. मी तुला गेले कित्येक महिने समजवतोय, अरे तुमच्यामध्ये बोलणं जास्त गरजेचं आहे आणि ते होत नाही ना, म्हणून कम्युनिकेशन गॅप आला आणि त्याच्यामुळे सगळं बिघडलंय. अरे काय ढेकळाचं गॅप, आत्ता भेटलो नाही रंगपंचमीला. आणि आता काल पण तुम्ही मला सांगितलं जाऊन भेट म्हणल्यावर मी जाणारच होतो, मनावर घेतलं होतं मी. मी काय नाही म्हणलं होतं काय?
आम्ही त्यासनी भेटायच्या आधी त्याने आम्हाला दूर करून टाकलं. कशाचं भेटतोस? मला एक कळलं बाबा ओंक्या, मग त्यांच्याशिवाय कसं आयुष्य काढू रे? अवघड आहे ओंक्या रे. मग भेट वहिनीनं आणि बोल त्यांच्याशी. काय आता बोलावं, काय बोलायला राहिलं नाही. जाऊ दे, काय सुचत नाही मला आता. तू इथलं बघ सगळं, मी जातो घरला. पाहिजे तर रात्री एखादी चक्कर मारतो, पण आता जातो, माझं काय मन लागत. तसं तू बघितलं. जा तुम्ही सुनबाईला घरला परत घेऊन या. अहो मी तुम्हाला हेच सांगणार होती, सुनबाई आता घरला परत आलेच पाहिजे. जा जा तुम्ही. आई तुम्ही एक काम कराल ना? काय? म्हणजे मी घराच्या बाहेर जातोय, मी अक्षराकडे जातोय, हे भुवनेश्वरीला कळणार नाही एवढं बघा. नाही नाही, तुम्ही नका काळजी करू. अहो मी नाही भूमीला सांगणार. हा जा तुम्ही तिला घरला परत घेऊन या. येतो. हाय आंबाबाई, सुनबाई लवकर घरला परत येऊ दे बाई. काय म्हणलात तुम्ही? आम्ही काय करू शकत नाही? नाही, काही नाही करू शकत तुम्ही. मॅडम, संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मला माझ्याच घरी येण्यापासून अडवलं. दुर्गेश्वरी मॅडमनी मला ढकललं, बाबांना ढकललं, त्यांच्यावर हात उगारला. हे सगळं तुम्ही करू शकलात कारण त्या दिवशी अधिपती घरी नव्हते. त्यांना माहित नव्हतं यातलं काही, पण आता खूप झालं. मी खूप सहन केले, मी आता नाही सहन करणार. मी दाखवून देईन तुम्हाला या मंगळसूत्राची ताकद. मगापासून लय बोलताय मंगळसूत्र मंगळसूत्र. आता आम्हाला पण बघायचंय तुम्ही काय करता ते. हा, कशा घरात येताय? आम्ही चॅलेंज देतो तुम्हाला. तुम्ही आता जे काय बोललात ते जर का तुम्ही करून दाखविलं तर आम्ही मान्य करू. का शिक्षण मोठं, का शिक्षण मोठं, डोसकं नाही, डोसकं नाही, डोसकं नाही, डोसकं नाही. आम्ही आमची सगळी म्हणणी मागं घेऊ. बोला, हाय का तुम्ही तयार? चॅलेंज देतो आम्ही तुम्हाला. पण माझं असं म्हणणंच नाहीये मॅडम. म्हणजे डोकं महत्वाचं आहेच, मलाही मान्य आहे, पण त्याला शिक्षणाची जोड हवी, एवढंच माझं म्हणणं आहे. काय झालं? घाबरला काय तुम्ही? हा, म्हणून आता स्पष्टीकरण देऊ लागलाय तुम्ही? हा, स्पष्टीकरण वगैरे देत नाहीये मी मॅडम. मला जे वाटतं ते मी सांगितलं. डोकं महत्वाचं आहेच, पण त्याला शिक्षणाची जोड असणं गरजेचं आहे. आम्हाला नाही वाटत असं. हरवून दाखवा आम्हाला. तुमच्या अकलानं दाखवून द्या की आमचं म्हणणं चुकीचं आहे, तुमचं बरोबर आहे. बघू तरी काय दिवे लावताय ते. मोठं तोंड करून बोलला ना हो तुम्ही, मग आता दाखवा की करून. मागं हटू नका, आम्हाला पण बघायचंय. हे जे काही तुम्ही बोलला ते किती दिवसात करून दाखवताय ते. जर का तुम्ही जे बोलला ते करून दाखवलं तर शब्द देतो तुम्हाला, गुडघ्यावर येऊ आणि मान्य करू की अकलेला शिक्षणाची जोड हवी. बोला, हाय का तयार? हो, आहे मी तयार. पुढच्या 2 महिन्यांच्या आत मी माझ्या नवऱ्याच्या घरी परत जाईन. अहो थांबा थांबा थांबा. आम्हाला वचन द्या की तुम्ही जे काय बोललात ते जर का करून दाखवलं नाहीत तर परत कधी अधिपतींना तुमचं थोवाड दाखवणार नाही. या जन्मात काय, पुढच्या कुठल्याही जन्मात अधिपतींच्या राशीला येणार नाही. मान्य. नाही नाही नाही, आमचा तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही. अधिपतींची शपथ घेऊन सांगा. मी अधिपतींची शपथ घेऊन सांगते मॅडम, पुढच्या 2 महिन्यांच्या आत आमच्या नात्याची गुढी सूर्यवंशींच्या घरात, आमच्या सूर्यवंशींच्या घरात उभी करून दाखवेल.
कशाला आला आमच्या आयुष्यात? हे बघा, प्रेम नव्हतं तुमचं तर आधी सांगायला पाहिजे होतं तुम्ही. आम्ही राहिलो असतो ना पहिल्यापासूनच एकटं. आमच्या आयुष्यात आला, लगीन झालं, कमिटी झाली आणि सगळं तोडून मग गेला. आयुष्यातनं निघून जाशील, मनातनं कसं निघून जाणार आमच्या? काय राव, असं कुठं असतं? साधा मोबाईलवरचा फोटो काढून टाकू शकलो नाही आम्ही. तुम्ही आम्हाला तुमच्या आयुष्यातनं डिलीट करून टाकलं. काय भारी जमते तुम्हाला. जाऊ दे, चालायचंच. आम्ही का तुमच्या मर्जीबाहेर कवा नव्हतो आणि कवा जाणार बी नाही. तुम्हाला जर आम्ही नको आहे तुमच्या आयुष्यात, नाही राहणार आम्ही. ओ अधिपतीराव, नमस्कार. काय म्हणलं, फोनवरनं मास्तरीन बाईंचा फोटो काढून टाकतील? हो, मनातनं कसं काढून टाकणार? तू कोण? मी कोण? अरे मी तुमच्या मंडळींचा धनी आहे. हा, मास्तरीन बाईंचा विद्यार्थी आहे. थोरल्या मास्तरीन बाईंचा जावई आहे आणि गोड गोड गार गार फुलातल्या मधावरला भुंगा आहे. ते सगळं मी आहे. तू होतास शान्या टाळकीच्या, आता नाहीस. हा म्हणजे? अरे म्हणजे मास्तरीन बाईसनीच आता मनातनं काढून टाकायला निघालास तू. हा, आता मास्तरीन बाईस जर तुझ्या मनात नसतील तर तू कसा काय होशील भुंगा? पण हे सगळं त्यांच्याच सुखासाठी करायला, त्यासनीच मी नको आहे तर. असं आहे काय? त्यासनी विचारलंस? आता काय विचारायचं बाकी ठेवलं, नोटीस पाठवली हो त्यांनी. हा, तुझा किती विश्वास आहे रे मास्तरीन बाईंवर? स्वतःपेक्षा जास्त. होय ना? मग तरी तुला वाटतंय की नोटीस मास्तरीन बाईंनीच पाठवली असं? आधी वाटलं नव्हतं, नंतर त्यांची सही बघितली. सही आहे की त्यांची त्याच्यावर. सही बघितल्यावर मग काय स्वतःच्या मनाला सांगितलं. आम्ही म्हणलं जाऊ दे आता, त्यासनी आम्ही नको आहे तर कशाला, आपण मी राहायला नको म्हणलं त्यांच्या आयुष्यात. अरे आडान डेंग तोंडाच्या, तुला सही तेवढी आठवते आणि त्यांच्याबरोबर घालवलेले सुखाचे आनंदाचे क्षण आठवत नाही रे? हा, आत्ता भेटला रंगपंचमीला तेव्हा त्यांच्याकडे बघून तुला असं वाटलं नाही की त्यांच्या मनात तुझ्याशी प्रेम आहे, बोरट्या राग नाही? त्या दिवशी तुला वाटलं होतं ना व सगळं आयुष्य असं रंगबिरंगी होऊन जायला पाहिजे? वाटलं होतं का नाही? खरं सांगाय खोटं सांगाय नाही? हा, मग आता अचानक एवढा कोरडा का झालायस? बघ बाळा, ठरव, विचार कर, नात्याची गोडी बांधायची का तोडून टाकायची? हा, आम्हाला येड्याचा बाजार, याला म्हणायचं येड लागणे. जावा येड्याच्या इस्पितळात आता. मास्तरीन बाई काय होऊन बसले बघा जरा तुमच्या विद्यार्थ्याचं. भिरभिरलंय नुसतं. आणि आपल्या नात्याचं काय झालंय? आपण दोघं कसं लवचिंगमणी होतो आहे का? लोह चुंबकावानी असणार, वेगवेगळं असून बी एकमेकांकडेच आपण ओढलं जायचो. आणि आता काय झाले, दोघं एकमेकांपासून लांब चालले. हे काय बरोबर नाही. ऐका माझं, आपण एकदा भेटूया, बसूया, बोलूया आणि मग काय ते निर्णय घेऊया. सत्य हे आहे की अधिपतींना तुमच्या बरोबर राहायचंच नाही. त्यांना तुमच्यापासून सुटकाच करून घ्यायची आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे. डिव्होर्सची नोटीस आहे? तुम्ही काहीतरी खोटं बोलू नका. हो मॅडम, मी कशाला खोटं बोलीन? क्लायंटने जे मला सांगितलं तेच मी सांगतोय. कुणी सांगितली? माझे क्लायंट अधिपती आहेत, त्यांनी सांगितलं मला. सुचिता मॅडम, भारी आहे तुमची ठुशी. मस्त नाजूक डिझाईन केले तुम्ही. नवऱ्याने केली आहे माझ्या. हा, नवऱ्याकडून गिफ्ट आहे की काय? हो मग, गुढीपाडव्याचं सोनं गिफ्ट दिलंय त्यांनी मला. वा, भारी आहे. अक्षरा, बघितलंस का मॅडमची नवीन ठुशी? नवऱ्याने गिफ्ट दिलंय त्यांना. अक्षरा, काय? अगं कुठे हरवलेस? नाही नाही, काही नाही. बघितलंस का मॅडमचा नवा दागिना? नवऱ्याने गिफ्ट दिलंय त्यांना. अरे वा, छान आहे. थँक्यू. हॅलो. हो हो, हां बोला ना. हो, फ्री झाले की मी तुम्हाला सांगते. हो, भेटू मग आपण. हो, ठीक आहे. काय मग मोहिते मॅडम, तुमचे सर काय म्हणतायत?
आज त्यांनी सुट्टी घेतली आणि आम्ही आज दोघांनी ठरवले रंकाळ्याला जायचं. तुला सांगू, जेव्हा माझं पहिल्यांदा लग्न ठरलं ना, तेव्हा मी त्यांना रंकाळ्याला भेटले होते. तेव्हा आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप खाल्लं पण आणि खूप फिरलो. तेव्हापासून मला रंकाळा फारच आवडायला लागलाय. तुला सांगू, जेव्हा आम्हाला आमचा वेळ हवा असेल ना, तेव्हा आम्ही शांतपणे गप्पा मारायला रंकाळ्यावर जातो. खूप छान वाटतं. तुमचं पण गुढीपाडवा स्पेशल आहे की आज? हो ना. हा पुरणपोळी. आज पाडवा आहे ना. अरे नाद खोळा, गमगमाट आला पाक रूम पर्यंत आपल्या. त्या वासावर आलोय भुंग्यावानी. आज जरा वेगळा विषय आहे का जरा? वेगळं म्हणजे? पोळ्या हो जरा वेगळ्या दिसतात. म्हणजे चांगल्या वेगळ्या की वाईट वेगळ्या? चांगलंच वेगळं. वाईट काय करताय काय तुम्ही? अहो ह्या पोळ्या जरा. या गुळाच्या आहेत आणि या साखरेच्या पुरणपोळ्यात. हा आई साहेबांनी साखरेच्या आवडतात ना. हा बरोबर. मला आजींनी सांगितलं होतं की आपल्याकडे दोन्ही पुरणपोळ्या करतात म्हणून. मग कशाला वेगवेगळ्या करत बसला? साखरेच्याच करायच्या सगळ्यांसाठी. आई साहेबांनी आवडतात तशा. तसं नाही हो, तुम्हाला आणि बाबांना आवडतात ना गुळाच्या, म्हणून केल्यात. बाहेर बसा म्हटलं ना. तुम्हाला एक घास बरं होतंय. मला नकोय, बाहेर जाऊन बसा, मी आणते. मग चला एकत्र खाऊया. चला. अहो असं काय, तुम्ही जा ना, मी गरमागरम आणते. काय करताय? काय करताय? दमला केवढं, घाम केवढा आलाय बघा. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या करत बसलाय आणि तुमच्या आधी आम्ही खायचोय. तसलं काय नाही. चला 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 की जाऊया दोघं. बरं चला, बाहेर जाऊन बसा, मी आणते तुम्हाला. हो मी काय मदत करू काय? अहो, असलं ना बघा, बघू. ते काय म्हणतात तो? अरे संसार संसार. पुढे काय? जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाग. पुरणपोळी. हुशार विद्यार्थी. चला की मास्तरीन बाई, तोंडाला पाणी सुटले. चला की. अहो तुम्ही बसा, मी आले. पडदी शेतानो. तुम्ही जा, मी गरमागरम घेऊन येते. हा हा स्पीड लावू नका आम्हाला. मास्तरीन बाई पुरणपोळी दो, पुरणपोळी दो, पुरणपोळी दो. मास्तरीन बाई, मास्तरीन बाई पुरणपोळी द्या, पुरणपोळी द्या, पुरणपोळी द्या. मास्तरीन आले 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 आले. गाणी काय गाताय? गाणे घोषणा देतो. गाणे येतोय. हे घ्या, छान छान गरमागरम पुरणपोळी आणली आहे. हे घ्या, खा. साखरेची नाही साखरेची खात नाही, आपल्याला गुळाचीच पाहिजे. तुम्ही खावा. हा नाही, आधी पहिला तुम्ही. घास तुम्ही. नाही नाही, तुम्ही खाल्ल्याशिवाय. असं काय करताय? अहो ऐका की माझं. अहो, घ्या की तुम्ही ऐका नाही की नाही, माझं. आधी तुम्ही अहो खायचं. मंडळी ऐका की. आधी तुम्ही खायचं. अहो, धनी ऐका की धनी. अहो मंडळी ऐका की. नाही, नाही, तुम्ही बरं खा. तुम्ही आधी बसून घ्यायचं. नाही नाही, इथे नको, इथे नको. भुवनेश्वरी मॅडमची खुर्ची हो. असं आहे होय. अहो कसं आहे, ही खुर्ची आई साहेबांची आणि तुम्ही पण आमच्या होणाऱ्या बाळाच्या आई साहेब असणार. खुर्ची आई साहेबांची झाली ना, मग तुम्ही बसा. हो ना. बसा. अहो बसा. एवढं काय झालं लाजायला तेव्हा? अगं आई तुम्ही अशा लाजला का नाही, स्वर्ग असं पृथ्वीवर आल्याने वाटतं. बरं ए गड गड घार घार फुला त्याला. तू एवढं गोड गोड लाजायला लागलाय तर कोण नाही तर आमचं तोंड बी गोड करून टाकता काय मंडळी? होय. हा जरा तेवढं काम मार्गी लावा की. साखरेची पोळी पण भारी लागते हो. माझं मन राखायला बोलू नका, खरंच सांगा. काय तर असं पवित्र खाल्ल्याने वाटायला. हसताय काय? अहो, पवित्र काय अधिपती? पवित्र म्हणजे पवित्रच आहे ते. कसं आहे तुम्हाला माहित आहे, आमच्यासाठी या घरात अंबाबाई, आमच्या आईसाहेबांनी, तुम्ही, 3 गोष्टी पवित्र आहेत. तुम्ही आणि आईसाहेबांनी काय बी केलेलं असलं तर आम्हाला पवित्रच वाटतं. असा पवित्र घेतला वय. बरोबर. मस्का लावताय मला. साखरेपेक्षा गोड बोलताय आज. ज्या हाताने एवढी गोड पोळी बनवली त्या हाताचं जरा कौतुक करू दे. आमच्या पवित्र ओठांनी तुमच्या पवित्र हातांना आलिंगन दिलं राणी सरकार. खरंच की तुम्ही का नाही आमच्या घरच्या अन्नपूर्णा आहे सभास. या अन्नपूर्णेचा आशीर्वाद असाच दे. तथास्तु. कोण आहेस तू?
अधिपती अय अधिपती, अरे ध्यान कुठे आहे तुझं? अरे जेव की, थंड झालं समज. थांब, तुझ्यासाठी गरम गरम पुरणपोळी आणते.